या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय विजय सदाशिव भाने साहेब ज्यांचं आगमन मात्र या ठिकाणी झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण करूया मनपूर्वक स्वागत. मैंने बताया था जब तक मैदान के अंदर जीत भोई रहे तब तक वाकलैंड टीम जीवित है और 4 आ चुके हैं उनके बैट से। इस बार पुल किया, शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, पुल बनेगा पावरफुल, गेंद जाएगी दर्शक दीर्घा में, मिलेंगे आधा दर्जन रन। लेकिन देखिए आपको कमाल की कैमरे की क्वालिटी नजर आएगी टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से। और आपके टीवी स्क्रीन के ऊपर जो पंछी आसमान में उड़ रही है उनका क्लियर विजन आपको यहाँ से जरूर देखने को मिलेगा। जो घार मैदान के ऊपर आसमान में उड़ रही है उनका विजन आपको ग्रामीण टेनिस क्रिकेट की टीम टीवी स्क्रीन के ऊपर जरूर दिखाएगी। उंबारली संघ मात्र काल क्वालिफाय झाला होता आणि ते मात्र या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया। पहली ओवर का खेल देखिए यहां से समाप्त होगा। टीम का टोटल बनेगा एक विकेट के नुकसान पर 13 रन। इस बार देखिए कमाल का स्कूप शॉट सर कुमार संगकारा, ये गेंद जाएगी सीधा 17 रन टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर आएगा। और 17 का आंकड़ा जब भी स्कोर कार्ड पर आता है तब हमेशा क्रिकेट के मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स इनकी याद हमेशा आती है, क्योंकि उनके जर्सी का नंबर हुआ करता था 17, जो आपको यहाँ से स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ नजर आएगा। सर इब्राहिम बेंजामिन डिविलियर जिन्हें हम एबी डिविलियर्स के नाम से जानते हैं, उनकी जर्सी का नंबर आया टोटल पर। हल्के हाथों से यहाँ से ऑफ ड्राइव किया जाएगा। खूबसूरत कवर ड्राइव, गेंद देखिए मिस फील्डिंग कर बैठी है। गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती, मिलेंगे 4 रन। ऋतिक पाटिल शुरुआती 2 गेंदों में 2 बाउंड्रीज आ चुकी है और इन्हीं 8 के साथ अब टीम का टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 21 यानी 21 रन। ऋतिक पाटिल तैयार है। इस बार देखिए फुलर लेंथ वाली ये बॉल थी, लोअर फुल टॉस, पैरों पर गेंद की पिचिंग नजर आएगी। डीप में भी मिस फील्डिंग है। खराब प्रदर्शन आपको टीम चंद्रकांत स्मृति वडवली बी की तरफ से नजर आएगा। एज एन फील्डर रनों को रोकना ये आपका रोल होता है। अगर आप ऐसे रन गवाएंगे तो कहीं ना कहीं रन चेस में आपके टीम के लिए बड़ी डिफिकल्टीज क्रिएट हो सकती है। सोचना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को हम किस लिए आए हैं और हमें क्या करना है, ये सोचकर अगर आप खेलेंगे तो आप फिर जरूर आगे जाएंगे। 4 ओवर की ये मैच है। ऋतिक पाटिल शुरुआती 3 गेंदों में 10 रन खर्च कर चुके हैं। इस बार भी स्कूप किया, कमाल का शॉट था, दिलशान स्टाइल में गेंद जाएगी बैकवर्ड बाउंड्री के बाहर, 4 रन।
से ऑपरेटर रनों की रफ्तार को यहां से टॉप गियर में डाला जाएगा। कमाल की बैटिंग अविनाश से हो रही है। इस बार ऑफ साइड पर लॉफ्ट करना चाहते थे, शॉर्ट बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी रफ्तार के साथ आएंगे, लेकिन एक चिक्की सिंगल यहां से भी दौड़कर पूरा किया जाएगा। पहले ओवर में गेंदबाज कमलेश ने 13 रन दिए थे, लेकिन दूसरे ओवर में अब तक अगर हम बात करें तो 15 रन 5 गेंदों में ऋतिक पाटिल खर्च कर चुके हैं। थोड़ा सा चिंताजनक प्रदर्शन टीम चंद्रकांत स्मृति वडवली बी के लिए गेंदबाज ऋतिक पाटिल का नजर आएगा। शुरुआत में जहां पे रुसी बोहिर जैसे बड़े बल्लेबाज का विकेट मिला था, ऐसा लगा था कि इस मैच में बैकफुट पर जा सकती है टीम जय गोगा महाराज वाकलन, लेकिन उसके बाद अटैक किया चीत भोईर ने और उसके बाद अटैक किया अविनाश ने, और उसी वजह से उनकी टीम मजबूत पोजीशन में इस मैच में आपको नजर आएगी। इस बार ऑफ साइड पर लॉफ्ट किया, गैप को ढूंढ के निकाला, गेंद जाएगी सीधा डीप कवर बाउंड्री पर। आउटफील्ड आपको वहां से थोड़ी सी स्लो नजर आएगी, लेकिन तब तक दौड़कर 3 रन मैदान के अंदर जरूर पूरे किए जाएंगे। इन्हीं 3 रनों के साथ ओवर नंबर 2 का खेल समाप्त हो चुका है। टीम की रन संख्या स्कोर कार्ड पर 31, लॉस ऑफ 1 विकेट। से करने का न्योता कबूलने के बाद टीम जय गोगा महाराज वाकलन की रन संख्या 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको आते हुए नजर आएगी। शुरुआती ओवर में जहां पे 13 आए थे, लेकिन दूसरा ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ। 18 रन आए दूसरे ओवर में, और उसी की वजह से टीम 2 ओवर के बाद 31 तक पहुंच चुकी है टीम जय गोगा महाराज वाकलन की। तीसरे ओवर में गेंदबाजी में परिवर्तन और गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे शुभम। पहली गेंद थी जीत बोहिर के लिए, ऑन साइड पर अटैक किया जाएगा। गेंद गैप में कमलेश आएंगे, सिंगल पूरा। दूसरे की कोशिश, गलती कर दी है। गलतियां नहीं करनी, कितने रन गवाओगे मिस फील्डिंग की, ये बताइए मुझे आप टीम चंद्रकांत स्मृति वडवली भी। ये फील्डिंग का दर्जा नहीं होता, ऐसा क्रिकेट एज एन फील्डिंग यूनिट बिल्कुल नहीं होता। जो रन आपको रोकने हैं वो रन आप अगर ऐसे ही तोहफे के तौर पर देंगे तो आपके टीम के लिए खतरे की घंटी बज सकती है। पहले ही वाकलन टीम की गेंदबाजी अच्छी है, मजबूत टीम है, आपकी टीम भी मजबूत है, लेकिन ऐसे मौके नहीं देनी है। ऐसे मौके मुश्किल होंगे टीम वडवली बी के लिए। इस बार भी जड़ में गेंदों की पिचिंग नजर आएगी। इस बार एक ही लेंगे, इस बार जल्दबाजी करने की कोशिश नहीं है। सिंगल रन यहां से आपको आता हुआ जरूर नजर आएगा। अच्छी शुरुआत की है ओवर नंबर 3 में गेंदबाज शुभम ने। दोनों गेंदों की अगर आप बात करेंगे तो एकदम फुलर लेंथ वाली डिलीवरीज, बैट के नीचे आपको गेंद की पिचिंग नजर आएगी।
और उससे की वजह से बॉटम हैंड से फिर आपको हवा में वो लॉफ्ट करना पड़ता है, वो ताकत जनरेट करना हमेशा बल्लेबाजों के लिए थोड़ा सा मुश्किल होता है। शाम का समय, इवनिंग सेशन की तरफ हम बढ़ चुके हैं। घड़ी में 4:13। जैसे ही 4 का कांटा घड़ी में क्रॉस होता है, इवनिंग की शुरुआत होती है और उससे इवनिंग सेशन की तरफ अब हम आपको जाते हुए जरूर नजर आएंगे। इसके बाद उम्बारली के सामने जो टीम यहां से जीतेगी वो सेमीफाइनल 1 में बैटल करती हुई जरूर नजर आएगी। इस बार भी जड़ वाली गेंद है, कमाल की बॉलिंग, चारों खाने चित किया जाएगा बल्लेबाज को। खामोश करने वाली, बांध के रखने वाली, जकड़ कर रखने वाली गेंदबाजी शुभम के माध्यम से आपको नजर आएगी। शुरुआती 3 गेंदें, 3 सिंगल। जो मोमेंटम था टीम जय गोगा महाराज वाकलन के पास, उस मोमेंटम को वडौली बी के पास शिफ्ट करने का काम किया है गेंदबाज शुभम की गेंदबाजी ने। कमाल का बॉलिंग परफॉर्मेंस। इस बार लॉफ्ट किया, ऊंचाई मिली है, आसमान को छू के गेंद आएगी जमीन पर। कॉलिंग नहीं किया, पहले आपके चक्कर में नो मैन स्टैंड में गेंद आपको टिप्पा खाते हुए नजर आएगी और उसी बदौलत हम देखेंगे 2 रन यहां से पूरे किए जरूर है। ये दर्जा नहीं है आज वडौली बी इस मैच में थोड़ा सा कमजोर आपको फील्डिंग के तौर पर नजर आ रही है, क्योंकि अमूमन जब हम देखते हैं वडौली भी कई बड़ी बड़ी टूर्नामेंट की चैंपियन टीम रह चुकी है और ऐसा फील्डिंग प्रदर्शन उनसे अमूमन होता नहीं। लेकिन बड़ी बड़ी टीमों के सामने जब आप खेलते हैं तो आपको ऐसी गलतियां करने पर मजबूर वो कराती है और उससे की वजह से यहाँ से 2 रन आपको आते हुए नजर आएंगे। चलिए स्पीड अप करना, इस बात का भी ध्यान रखिए, हर गेंद के बाद टीम मीटिंग की उतनी जरूरत नहीं है। जीत भोईर को अटैक करना पड़ेगा, जो बल्ला उनका शांत है उसको आक्रामक करना पड़ेगा। अब फुल टॉस था, ऑफ साइड के ऊपर लॉफ्ट किया, खिलाड़ी जज करेंगे। 1 रन को पूरा किया, दूसरे के लिए वापस। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, चीते की रफ्तार से 2 रन यहां से पूरे किए जाएंगे। जब केतन मात्रे उतने फॉर्म में नहीं थे तब वाकलन टीम जब भी मैदान पर उतरती थी तब सिर्फ जीत भोईर का नाम लिया जाता था। एक समय का बहुत बड़ा खिलाड़ी टीम वाकलन का उठाने तहसील के ग्रामीण टेनिस बॉल का जीत भोईर। इस बार अक्ल का इस्तेमाल चलाया। मैं हमेशा कहता हूं जो चलाएगा अकल वो होगा सफल। मिलेंगे 4 रन। सन्माननीय संदीप शेठ पाटील आणि सन्माननीय कुणाल शेठ पाटील साहेबांचं आगमन मात्र या ठिकाणी झालं गेलंय, त्यांचं आपण करूया बाबू शेठ पाटील चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि या ठिकाणी आपण पाहतोय उंबारली संघ पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल, परंतु उंबारली संघाचे सन्माननीय भास्कर दादा देखील या मॅचला मात्र अगदी गरुडाच्या नजरेप्रमाणे बघतायत की कोण जिंकणार आणि कोण मात्र आमच्या सोबत पुढच्या मॅच मध्ये येणार। त्यासाठी त्यांच्या नजरा देखील मात्र मैदानाकडे लागलेल्या आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेतात। त्यांचं स्वागत आपण करूया। 3 ओवर का खेल हो चुका है, टीम का टोटल 43 यानी 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ नजर आएगा। आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाजी की भाग दौड़ को संभालने के लिए गेंदबाजी मार्ग पर जयेश आएंगे। अंपायर की लेफ्ट हैंड साइड, राइट आर्म ओवर द विकेट का एंगल, सामना करेंगे अविनाश ऑन स्ट्राइक पर। आखिरी डेथ ओवर की शुरुआत की जाएगी। 6 गेंदों में कम से कम 12 से 15 आने जरूरी है।
पहली गेंद यॉर्कर लेंथ वाली थी, ऑन साइड पर लॉफ्ट किया, अलोंग द कार्पेट से गेंद जाएगी लॉन्ग ऑन के रीजन पर, मिलेगा मात्र एक यानी सिंगल रन। इसी एक रन के साथ टीम का टोटल 4 यानी 44 का आंकड़ा आपको स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ नजर आएगा। शुरुआती 2 ओवर में काफी रन बने थे, तीसरे ओवर में 12 रन आए, कमबैक वाला ओवर रहा था गेंदबाज शुभम का, और इस ओवर की शुरुआत भी सिंगल के साथ जरूर की गई है। आणि उंबारली संघाचे खंदे समर्थक सन्माननीय अंकितजी भोईर साहेब, अनिकेतजी भोईर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं, त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण मनपूर्वक स्वागत करूया। फिर एक बार दूसरी गेंद को लेकर गेंदबाज जयेश होंगे तैयार। दूसरी गेंद यॉर्क गेंद, कमाल की डिलीवरी, लेजर गाइडेड मिसाइल जो आपको ऑन पॉइंट पर लैंड होती हुई नजर आएंगी। कमलेश रफ्तार के साथ आए थे लेकिन गेंद का कलेक्शन नहीं था, उसी की वजह से यहां से 2 रन जरूर पूरे किए जाएंगे। थोड़ा सा धीमी रफ्तार से बल्लेबाजी हो रही है टीम जय घोगा महाराज वाकलन की। शुरुआती गेंदों में अगर अटैक करते तो कहीं ना कहीं गेंदबाज के कॉन्फिडेंस को तोड़ा जा सकता था, लेकिन गेंदबाज ने अच्छी शुरुआत की, उसकी वजह से गेंदबाज का कॉन्फिडेंस बूस्ट अप होता हुआ यहां से आपको जरूर नजर आएगा। 8 ग्रामीण की टीमें, जिसमें 6 टीमों को घर वापसी का रास्ता देखना पड़ा, और जो 2 ग्रामीण की टीमें आज के लॉट्स में बची है वो मैदान के अंदर एक दूसरे के सामने मैदानी जंग में आपको लड़ती हुई जरूर नजर आएगी। इस बार बैकफुट पर गए, बाजुओं की ताकत का इस्तेमाल, क्रिकेट की खूबसूरती को दिखाने वाला, पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। ऑपरेटर अनिकेत शेड भोईर उंबारली गावचे खंदे समर्थक, त्यांना विनंती आहे कि आपण मंचावरती यावं, त्यांचं स्वागत। लेकिन 50 रन वाकलन टीम के पूरे हो चुके हैं, टीम की 50 यहां से जरूर अब हो चुकी है। तालियां उनके ड्रेसिंग रूम से आपको जरूर बजती हुई नजर आएंगी। इस बार ऑफ साइड पर लॉफ्ट किया, गैप को ढूंढ के निकाला, चिप शॉट, गेंद है गैप में, देखते ही देखते जाएंगे, ये दिल मांगे मोर, और यहां पे आएगा 4 रन। बारह गेंदों में 34 रनों की पारी को साकार कर रही है बल्लेबाज जीत भोईर अपनी टीम जय घोगा महाराज वाकलन के लिए। शुरुआत में ऋषि भोईर का विकेट जाने के बाद पूरी जिम्मेदारी जीत भोईर ने अपने कंधों पर ली है, और अविनाश भी उनको अच्छा साथ निभा रही है। 8 गेंदों में 18 का योगदान अविनाश का भी आपको मैदान के अंदर नजर आएगा, और एक बड़ी पार्टनरशिप जो टीम वाकलन को इस पहली पारी में मजबूत बनाती हुई नजर आएगी। टोटल है 54 यानी 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों का खेल अब भी बचा इस पहली पारी में। इस बार देखिए कमाल का स्वीप शॉट आपको नजर आएगा, लेकिन खिलाड़ी एडीम स्क्वायर लेग पर एक आया, दूसरा लेना चाहती है, कलेक्शन में गड़बड़ कर बैठे हैं ऋतिक पाटिल, और उसी की वजह से 2 रन यहां से पूरे किए जाएंगे, और इन्हीं 2 रनों के साथ टीम का टोटल बनेगा अब तक 56। अब तक 56 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैंने कहा था टीम चंद्रकांत स्मृति वड़ौली बीक के सामने 4 ओवर में 60-62 तक पहुंचना जरूरी है, और अब तक तो 56 बन चुके हैं। आखिरी गेंद बची है, क्या जीत भोईर इस मैच को वेल फिनिश, पहली पारी को वेल फिनिश कर सकती है। इस बार ऑन साइड पर अटैक किया, थोड़ी सी थकान आपको उनके बैटिंग में नजर आएगी। 1 रन पूरा, दूसरे रन के लिए वापस आएंगे,
और 2 रन यहाँ से जरूर पूरे किए गए हैं। इन्हीं 2 रनों के साथ पहली पारी का खेल मैदान के अंदर आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूला। जय गोगा महाराज वाकलन टीम ने स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनाई 58 रन और आने वाली 24 गेंदे और टीम चंद्रकांत स्मृति वडवली बी को 59 यानी 59 रनों की यहां से जरूर जरूरत होगी। 24 गेंदे 59 रन। कौन मारेगा बाजी, कौन जाएगा सेमीफाइनल में? क्योंकि हम हमेशा कहते हैं दुनिया जीतने वाले को याद रखती है, हारने वाले की कभी कीमत नहीं की जाती। उसी वजह से कौन मारेगा बाजी और कौन बनेगा बाजीगर इस मैच में देखना जरूरी। 24 गेंदे और जीत के लिए 59 रनों की जरूरत। लेकिन दूसरी पारी में कैसा खेल होगा ये सुनने के लिए हम चलेंगे हमारे साथी कमेंटेटर सोनू बांगर सर इनके पास, लेकिन एक मौका देंगे डीजे ऑपरेटर को। मच डीजे मास्टर थोडासा माईकला व्हॅल्यूम वाढवायचा आपण. तर जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकवर्गांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी बाबूशेठ पाटील ट्रॉफी 2025चं पर्व आणि या स्पर्धेचा पहिला दिवस मॅच या ठिकाणी अंतिम सुरू आहे. दोन बलाढ्य संघामध्ये अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकवर्ग खऱ्या अर्थानं भूषण आपण पाहिले की या लढतीची वाट पाहत आलेत आणि 30 लढत आज बाबूशेठ चषकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम स्वर्गीय चंद्रकांत स्मृती चेंज द गेम बडबली बी आणि दुसऱ्या बाजूला त्यानं फाईट करतीये गोगा महाराज 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ. जबरदस्त सामना मैदानावरती रंगतो. दोन बलाढ्य संघामध्ये 4 ओव्हरची लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग केली जीजी स्पोर्ट वाकलन संघाने आणि एकूण 4 ओव्हरमध्ये 58 धावा बनवल्या आणि 59 धाब्याचं लक्ष ठेवलं गेलं. ते लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती. तोंबर्ली टीमचे निकित खंदे समर्थक अनिकेत शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूया.
चला बघा, आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर थोडंसं स्पीडअप करून खेळायचं, कारण एक मॅच अजूनही बाकी आहे. टीम वाकलन संघ बघा सूचना असेल, आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि याच्यानंतर समाज सेमी फायनलचा असेल, त्यामुळे पण वेळ घेऊ नका. सूचना असेल 59 डाबेचं लक्ष सलामी जोडी मैदानावरती विशाल पाटील आणि ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतील. विशाल ऑन स्ट्राईक, नाशकेलपती ऋतिकला आपण पाहणार. पहिलं षटक गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय. उद्देश पाटीलला आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. सेकंड 17 सुरुवात. पहिला बॉल उद्देश पाटील. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं आणि विकेट त्या ठिकाणी मिळेल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिला धक्का. टीम चेंज द गेम बडबडी संघाला. विशाल पाटील 0वरती बाद. पहिल्या बॉलवरती विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. विशाल पाटील 0वरती बाद झालेत. सर्वात मोठा धक्का असेल टीम चेंज द गेम WB संघाला. नवीन खेळाडू कमलेश पाटील. सामना भरपूर मोठा, स्पर्धा देखील तेवढीच मोठे. अनेक सारे दर्दी प्रेक्षक वर्ग आज जमलेत. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. तर अनिकेत अनिल शेठ भोईर गोरपेचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिलं विकेट आपल्याला पाहायला मिळेल. विशाल पाटील बाद झाले आणि नवीन खेळाडू टीमचे कॅप्टन संघाचे संघनायक मैदानावरती पोहोचलेत. कमलेश पाटील हा डिटर खेळाडू आपण पाहिले गेले तर यावर्षी देखील फार इन्फॉर्म मध्ये खेळाडू तोच कमलेश सेकंडवरती पाहायला मिळाला. तेवढाच चांगला गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय उद्देश पाटील. बिग कॉन्टेस्ट. दोन्ही संघामध्ये ताकदवर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत. अनेक साऱ्या वेळा लढती झाल्यात. कधी वाकलन संघाने बाजी मारली तर कधी वडवली संघानं. फुल टॉस. टोवरती लागलाय चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. खेळाडू पोहोचतील, फेकी करतील, तोपर्यंत रन्स मिळाला 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खातं खुलं झालं टीम चेंज द गेम WB संघाचं आणि कमलेश पाटीलचं. 2 धावा धावफलकावरती. लक्ष गाठायचं. 59 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 4 ओव्हरमध्ये सुरुवात मोठी करावी लागेल. 14.75 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवावी लागेल. ब्लॉक मध्ये चेंडू. सतिक यॉर्कर पाहायला मिळते कमलेश पाटीलच्या अगेन्स्ट. हा ब्रह्मास्त्र त्या पाहायला मिळतोय. उद्देश पाटीलच्या माध्यमातून जखडून ठेवला. या बॉलवरती कमलेश पाटीलला डॉट बॉलची समाप्ती. फक्त 2 धावा स्कोरबोर्डवरती. षटकातील एकूण चेंडू आपण पाहिले 3. 1 विकेट पहिल्या बॉलवरती आली, त्यानंतर 2 धावा आणि आत्ताचा बॉल डॉट. फटका छान आहे. ऑन साइडला उडवलाय. वायडी स्ट्रॉंगरला खेळाडू उपस्थित आणि टिपले जे ऋषी बोर त्या ठिकाणी होते. अजून 1 विकेट मैदानाच्या बाहेर. कमलेश पाटील बॅक टू द डगआउट. सोंगाच्या डोक्यावरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन मिळालं नाही आहे आणि कमलेश या ठिकाणी बाद झाला. बिग विकेट. दुसरा मोठा धक्का टीम चंद्रकांत स्मृती चेंज द गेम WB संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला विकास पाटील. विकास आणि ऋतिक पाटील ही जोडी मैदानावरती असेल. विकास आणि ऋतिकच्या खांद्यावरती फार जिम्मेदारी असेल आत्ता धावा बनवण्याची या मॅच मध्ये. उद्देश पाटीलने सुरुवात फार चांगली केली आहे. 4 चेंडू आणि अवघ्या त्यानं 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट या ओव्हरमध्ये त्यानं कॅरी केलेत. व्हेरी गुड बॉलिंग. पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कमध्ये उद्देश. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला लॉप करायचं होतं. चेंडू मात्र अलाउन द कार्पेट. जीत येत आहेत चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील.
2 धावफलक पुढे सरकेल. 4 धाबा स्कोरबोर्डवरती खातं खुलं झालं. विकास पाटीलचा धाबा संख्या 4 फलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस आणि प्रभावित करणारी गोलंदाजी उद्देश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल षटकातील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना. शेवटचा चेंडू षटकातील फटका छान आहे. यावेळेस देखील खेळाडू उपस्थित, परंतु आता संधी नाही आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. अंतिम बॉलवरती विकास पाटीलने ठोकलाय. झकास षटकार. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम चेंज जागी मिळवली. बी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 10 धाबा. नकोय बघा, लक्ष असू द्या. एक सामना अजूनही बाकी असेल. सूचना असेल टीम जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्या. अंतिम बॉलवरती मोठा प्रहार केला विकास पाटीलनं. षटकार ठोकला आणि धावसंख्येला वेग दिला. टोटल धावसंख्या 2 गडी बाद 10 धावा. विजयाचं समीकरण येणाऱ्या 18 चेंडूने आता गरज मॅच मध्ये 49 धावेची. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा त्रिकोणी शंखलेच्या आधारावरती दोन्ही संघ स्पर्धेमध्ये उतरलेत. आज मात्र सेमीफायनलचा मॅच कोणता संघ खेळेल, टीम उंबारली संघासमोर कोणता संघ फाईट करेल, जीजी स्पोर्ट वाकलन की दुसऱ्या बाजूला चेंज द गेम बडवली संघ. एक संघ खेळतोय नक्कीच स्वर्गीय चंद्रकांत स्मृती प्रतिष्ठान या नावानं आणि त्याचबरोबर दुसरा संघ वाकलन संघ खेळतोय तो टीम जय गोगा महाराज 11 जीजी स्पोर्ट वाकलन या नावानं. दुसरं षटक पॉवर पे कंप्लीट जीत भोईरचा असेल आणि स्ट्रायकरवरती फलंदाज असेल. ज्याच्या बॅटमन आपण षटकार पाहिला तो नौशेकरवरती विकास असेल आणि स्ट्रायकरवरती ऋतिक पाटील असेल. ऋतिक बॉल या ठिकाणी आपण पाहिले गेले तर पहिला चेंडू खेळत असताना या मॅच मधील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट रिव्हर्स अटेंड केला. गॅप मध्ये चेंडू आउटफील्ड पास आणि गोळीच्या वेगाने चेंडू फरार होतोय. लॉंग लेग सीमारेखा बाहेर. पहिल्याच बॉलवरती जीतचं स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चौकार. ऋतिकच्या बॅटमधनं खातं गोल झालं. टीमची टोटल देखील पुढे सरकली आहे 14 या आकड्यावरती. टॉस यावेळेस फक्त दिशा दिली आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आला वेगानं. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल भरपूर चांगला पाहायला मिळतो आणि संवाद देखील चांगला घडतोय. टीमची धावसंख्या 16 वरती पोहोचेल. विजयाचं समीकरण 43 धाबेची गरज आहे. दोन्ही संघामध्ये खोलवर फलंदाजी आपण पाहिली आहे. ज्या प्रकारे शेवटपर्यंत बॅट्समॅन आपण पाहतोय वाकलन संघामध्ये तशीच फलंदाजी टीम चेंज द गेम बडब्ल्यूबी संघामध्ये देखील पाहायला मिळाली आहे. लॉब केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. झेल फार महत्वाचा आहे. जीत भोईर स्वतः गेलेत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केलाय जीत भोईरनं. वेल जस्ट वेल कॅच. हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या बाहेर ऋतिक पाटील. विकेट होती आणि ती कॅरी केली. बघा असे झेल पकडणं फार कठीण असतं. एक्झॅक्ट चेंडू मात्र नियंत्रित लक्ष ठेवलं गेलं जीतच्या माध्यमातून आणि झेल देखील छातीवरती घेतला गेला. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल त्याने कॅरी केला. जेवढे चांगली बॅटिंग तेवढी चांगली गोलंदाजी आणि तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला जीतच्या माध्यमातून आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. नवीन खेळाडू शुभम पाटील येतात. मोठे पटके मारावे लागतील कारण टीमला गरज आहे विजयासाठी. अजूनही समीकरण 43 धाबेची. एकूण चेंडू षटकातील या ओव्हर मधील आपण पाहिले तर 3 धावा खर्च करत 6. जीतनं कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिला ते ऋतिक पाटीलला बाद केलंय. गोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलेत.
मिड विकेटला खेळाडू उपस्थित किरण ताडेकेने असतील. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला, फेकला, खांद्याचा योग्य तो वापर केला. परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. रन्स मिळाली फक्त 1 आणि टीमची टोटल सिंगल पुढे सरकली आहे 17 या आकड्यावरती. समीकरण विजयासाठी थोडस माग होत चाललंय. गरज आहे आपण पाहिले तर अद्यापी 42 धाबेची प्रयत्न सुरू आहेत. मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये कमबॅक करेल चेंज द गेम बडबली संघ, परंतु मोठे फटके येत नाहीयेत. व्हेरी गुड बॉलिंग. पुन्हा एकदा खोलबळ टप्प्याचा चेंडू ब्लॉकांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. ऑन साईडला उडवला होता. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित ऋषी आणि रन्स मिळाले फक्त 1. धावसंख्या 1 ने पुढे सरके 18 या धावसंख्येवरती. जीत भोईरचं मी कौतुक करेल, कारण आता त्यानं मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि 5 बॉल मध्ये त्यानं एकूण धावा खर्च केल्या, त्या 8 विकेट देखील कॅरी केली ओव्हरमध्ये. शांत ठेवलंय चेंज द गेम बडब्ल्यूबी टीमच्या खेळाडूंना. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे सरकेल 19 आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत षटक चांगले राहिले, परंतु अंतिम बॉलवरती जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा धावसंख्येला वेग मिळेल. ऑफ साइड मध्ये 2 खेळाडू एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला पाहायला मिळतात. शुभम पाटील साठी स्लॉट मध्ये होता चेंडू. ऑन साइड खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित ऋषी. फेकी आली आहे, त्वरित फेकी येते. व्हेरी गुड फिल्डिंग आणि सफल ओव्हरची समाप्ती, कारण या ओव्हरमध्ये जीतनं धावा खर्च केल्यात. एकूण फक्त 10. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम चेंज द गेम बडोबीबी संघाची धावसंख्या पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. आता येणारं समीकरण थोडंसं माग. 12 चेंडू आणि 39 ची गरज आहे. बघा वेळ देखील जास्त घेऊ नका. लगेच पाणी प्यायचं आणि लगेच फिल्डिंग लावायची टीम वाकड्या संघ, कारण अजूनही सेमी फायनलचा मॅच खेळवायचा आहे. डीज आहे. ड्रिंक्स वाली मैदानाच्या बाहेर यायची लगेच आपण आणि फिल्डिंग लावायची आहे. जीजी स्पोर्ट वाकळण संघ. बॅटल मोठा आहे, सामना मोठा आहे, स्पर्धा मोठी आहे. व्ह्यूअर्स देखील भरपूर वाढले गेलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे अनेक सारे दर्दी प्रेक्षक देखील ऑनलाईन सध्या तरी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच कोण जिंकेल? मॅच अजूनही बॅलन्स आहे. 12 चेंडू 39 ची गरज आहे. एकच म्हणे टीम चेंज द गेम बडवली संघासाठी. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. वेळ कोणाची बदलेल? टीम चेंज द गेम बडब्ल्यूबी संघाची की दुसऱ्या बाजूला जशी गोलंदाजी सुरू आहे त्याच प्रकारची गोलंदाजी जाईल या मॅच मध्ये? येणारं षटक त्याच प्रकारचं राहील का? गोलंदाज ऋषी भोईरच्या माध्यमातून पहिल्या चेंडू षटकातील ऋषी तयार. 12 चेंडू 39 समीकरण. फुलटॉस आणि या बॉलवरती आलाय मोठा फटका. चेंडू स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर. षटकार आणि बीमर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक केले जाईल टीव्ही स्क्रीन वरती. चला आपण पंच आपला निर्णय या ठिकाणी रिव्ह्यू आहे का रतन मानेरकर? यस, अंपायर रिव्ह्यू असेल. ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमात आपण चेक करतो टीव्ही स्क्रीन वरती. एक्झॅक्ट चेंडूची हाईट किती आहे पाहिलं जाईल, कारण एक एक चेंडू आणि एक एक धाव फार महत्वाची आहे स्पर्धेमध्ये आणि या क्रिकेटमध्ये. चला बघा, नो बॉल नाहीये. फेअर डिलिव्हरी आणि षटकार असेल. षटकार आलाय शुभम पाटीलच्या बॅटमधून. मी म्हटलं होतं संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 26-26 आकड्यावरती. ऋषी तयार पुन्हा एकदा. समोर खेळलेत व्ही शेप मध्ये. फटका छान आहे, परंतु खेळाडू उपस्थित जीत भोईर त्वरित फेकी केली. धावाची संधी डायरेक्ट हिट केले गेले, परंतु
पंच सांगतायत की धाव कंप्लीट आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धाबेसाठी झगडावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये समीकरण येणारे चेंडू 10 आणि आता 31 धाबेची गरज आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता इजाम है, क्योंकि लढने वालों के कदमों में जा होता है. तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत सामन्यामध्ये. प्रयत्न सुरू आहेत एका बाजूला धावा बनवण्यासाठी आणि एका बाजूला धावा रोखण्यासाठी. ही आली आहे महत्वपूर्ण विकेट या मॅचची. शुभम पाटील बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का टीम चेंज द गेम डब्ल्यूबी संघाला. दिशेला स्ट्रोक खेळला गेला शुभम पाटीलच्या बॅटमध्ये, परंतु ताकद फटक्यामध्ये कमी पाहायला मिळाला आणि जीत भोईरने खूप चांगला झेल कॅरी केलाय. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि थोडीशी उंची देखील गाठली चेंडूना आणि जीत भोईर आले. वेल कॅच. सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता जीतच्या माध्यमातून, कारण जीतला देखील माहिती ही विकेट फार महत्वाची होती आणि ती त्याने कॅरी केली आहे. सफलता मिळाली या ओव्हरमध्ये. गोलंदाज ऋषी भोईरला कमबॅक झालं. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर आता विकेट आली आहे. समीकरण 9 चेंडू 31 धाबेची गरज. नवीन खेळाडू जयेश मैदानाच्या आतमध्ये. उलटा स्लॉप केलाय. संधीचं सोनं करता आलं नाहीये. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. लगातार विकेटचं पतन. बघा राऊंड द विकेट ना आले. फुलटॉस चेंडू होता आणि ताकद कमी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. फटका बसला लॉंगॉनला आणि जीतनं अजून एक झेल कॅरी केलाय. मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत झालाय टीम जय गोगा महाराज 11 माकलेन संघ, कारण 8 चेंडू आणि आता 31 धाबेची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. आकाश. मोठे फटके नाही आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर असं वाटलं की आत्ता धावा येतील, परंतु पुन्हा एकदा कमबॅक झालाय वाकळ संघाचा. समोर खेळ तिसऱ्यांदा लॉंगॉनला चेंडू आलाय. बॅकअप आहे. यस, जीतच्या हातातून चेंडू निसटला होता, परंतु बॅकअप साठी खेळाडू आलेत. लॉंगॉपरना उमेश साडेकर त्याने खूप चांगलं प्रोटेक्शन. 1 धावा मिळाल्या या बॉलवरती. 2 धावा संख्या 2 ने पुढे सरकली. 30 धावा स्कोरबोर्डवरती. 7 बॉल विजयासाठी 29 धावेची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये, कारण माकलन आणि वडबडी संघ म्हटलं तर वावगड नाहीये, कारण दोन्ही संघांना अनेक सारे बेला असे विक्रम नोंदवलेत. राऊंड द विकेट. अंतिम बॉल. फुलटॉस लॉफ्टेड हिट. संधी आली आणि किरण मात्र होते. चुकी नाही. अजून एक झेल टिपला जाईल. या ओव्हर मध्ये तिसरी सफलता गोलंदाज ऋषी भोईरला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम वडवली संघाची धावसंख्या पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे. मॅच मध्ये उरल्यात 29 धावा. लावायची लगेच टीम वाकड्यां संघ वेळ घेऊ नका, कारण अजून सेमी फायनलचा मॅच देखील बाकी आहे. गावदेवी उंबारली संघ या ठिकाणी जर उपस्थित झाला असेल तर आपण मेन एंट्री गेट मधून यायचं. आपण आपल्याला इथून मैदानाच्या आतमध्ये जायचंय. या देखील सूचना असेल. गावदेवी उंबारली संघ. 6 चेंडू 29 ची गरज. लगातार फुलटॉस चेंडू देखील आले. त्याच्यावरती मोठे फटके आले नाहीत. त्यानंतर संध्या निर्माण झाल्या. संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि आता मॅच कठीण झाली टीम चेंज द गेम WBB संघासाठी. अंतिम षटक गोलंदाज उमेश.
यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट आणि चेंडू यस व्हाईट बॉल असेल. व्हाईट +4 एकूण मिळतोय पंजा. खरा पाहायला मिळतोय. फायदा मिळालाय टीम वडवली बी संघाला आणि आता मॅच मध्ये थोडस कमबॅक झालाय. 6 चेंडू विजयासाठी 24 धावेची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. कारण क्रिकेट आहे मित्रांनो, कधी कोणाला असवेल आणि कधी कोणाला अडवेल हे सांगता येत नाहीये. 6 चेंडू 24. गोलंदाज तयार. लॉब केलाय ऑन साइडला. खेळाडू उपस्थित. बऱ्याच कालावधीनंतर हा झेल टिपला जाईल. हवेमध्ये चेंडू होता बराच वेळ आणि चांगली झेल कॅरी केली आहे. विकेटचं पतन. विकास पाटील मैदानाच्या बाहेर. च्या स्वरूपानं 5 धावा देखील मिळाल्या आणि आत्ताचा प्रहार चांगला होता, परंतु उंची फार घातली चेंडूनं. लांबी कमी आणि फटका बसला. मिड विकेट रिझलला नितेश त्या ठिकाणी होते. चांगला झेल कॅरी केलाय हितेश होते आणि आता 5 बॉल जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तरी देखील कमबॅक करेल शेंदगे मडवली विसंघ, परंतु वाकळे संघ देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत. मजबूत आहे या मॅच मध्ये अद्यापही जीजी स्पोर्ट वाकळे संघ. तयार गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फटका छान आहे यावेळेस मात्र ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटला खेळाडू उपस्थित हितेश पुन्हा एकदा आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील. 4 चेंडू गरज आहे आता ती 22 धावेची. गावदेवी अंबर्डी संघ देखील आपण रिपोर्टिंग करायचं लगेच. बघा आपण एंट्री गेट समोर या. ज्या प्रकारे आपण पाहिलं सामना या ठिकाणी असं वाटलं होतं की अंतिम मुमेंट पर्यंत रफ अँड टफ मध्ये पाहायला मिळेल, परंतु आता वाकळ संघ मॅच मध्ये मजबूत झालाय. फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन, परंतु खेळाडू उपस्थित आणि चेंडू सीमा पार आलाय. षटकार. षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमध्ये. आता 3 बॉल 16 धावेची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू चांगला पॅडवरती आदलला आणि रन्स मिळाली फक्त 1. आता गरज आहे ती 15 धावेची येणाऱ्या 2 चेंडू मध्ये. 1 षटकार आला, लगेच कमबॅक केलं अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाज उमेश राव. आणि आता जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम जय गोगा महाराज जीजी स्पोर्ट वाकळ संघ. मिस्ट्रामिक स्ट्रोक, खेळाडू उपस्थित आणि जयची संधी पुन्हा एकदा आली. विकेट. अजून एक धक्का टीम चेंज द गेम वडवली बी संघाला. नवीन बॅट्समॅन. 1 चेंडू शिल्लक. चला मॅच फिनिश. सामना या ठिकाणी जिंकलाय आणि टीम जीजी स्पोर्ट वाकळ संघ पोहोचली स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. हार्ड लक चेंज द गेम वडवली बी संघ. लाईन अप करायचं, शेक हँड करायचंय. लगेच आम्ही जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच कडे देखील. चला कॅप्टन या वाकलन टीमचे कॅप्टन जीत लगेच आपण. जीत आपण या लगेच आपण.
चला टॉक्स बॉक्स मध्ये तिथे जॉईंट असतील आमचे मानस या ठिकाणी आपण पाहतोय सर्वप्रथम पाहुण्यांचा सन्मान मात्र स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आमचे पाहुणे सन्माननीय दिनेश गायकवाड साहेब या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आहेत. सन्माननीय दिवेश गायकवाड साहेब या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य घटक आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय बाबूशेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय दिवेश साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं जातं. बऱ्याचशा पाहुण्यांची मंडळी आपल्याला सकाळच्या सत्रापासून या मंचावरती पाहायला मिळते आणि सन्माननीय दिवेश भाई गायकवाड साहेब ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं जातं. सलग अवधीबी अंबारली टीमचे कॅप्टन आपण जॉईंट आणि जीत देखील येतात. तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय 14 चेंडू आणि ज्यांना 38 धावा टोकल्या तो जीत बोळी ठरलाय पुन्हा एकदा सामन्याचा सामनावीर. सन्माननीय अतुल पावशे साहेबांचं स्वागत देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांना विनंती